बहीण भावातील स्नेह, प्रेम आणि विश्वास व्यक्त होण्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन. आज घराघरात अत्यंत उत्साही वातावरणात रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. बहिणींनी लाडक्या भाऊरायाच्या हातावर राखी बांधून आणि त्याला ओवाळून आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याला सोपवली, तर भावानंही आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी देऊन आश्वस्त केलं. श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर रक्षाबंधनाचा सण येतो. बहीण भावाचं नातं वृद्धिंगत करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. रक्षाबंधनानिमित्त बहीण आपल्या लाडक्या भावाच्या हातावर स्नेहाचा धागा बांधते आणि आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवते. ओवाळणी म्हणून भाऊराया आपल्या बहिणीला आपुलकीची भेट देतो. बहीण भावातील पवित्र नातेबंध अधिक मजबूत करणारा रक्षाबंधनाचा सोहळा आज घरोघरी साजरा झाला. सकाळपासूनच बहिणाबाईंनी रक्षाबंधनाची तयारी सुरू केली. लाडक्या भाऊरायाचं औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. घरोघरी मंगलमय आणि चैतन्यमय वातावरणात रक्षाबंधनाचा सोहळा साजरा झाला. मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलमध्येही आज रक्षाबंधनाचा सण पवित्र वातावरणात पार पडला. इथल्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संकुलातील अनाथ मुलांना राखी बांधल्यानं या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला. संस्थेच्या प्रमुख पद्मा तिवले, सचिन माने, अमर माने, प्रकाश डवरी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दरम्यान कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्थेच्या वतीनं प्रतिभानगरमधील चुनेकर विद्यालयात वृक्षारोपण करून झाडांना राखी बांधत अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन करण्यात आलं. तसंच वृक्षांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध होण्याचं वचन घेतलं. या उपक्रमात मुख्याध्यापिका पूजादेवी आपटे, यशवंत कोळी, श्रीरंगराव कुसाळे, वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुढे, महादेव मोरे, अमर पोवार, दीपक गायकवाड, स्वाती कदम, सचिन पवार, प्रवीण मगदूम, भालचंद्र गोखले सहभागी झाले होते. करवी तालुक्यातील इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख यांनी शालेय विद्यार्थिनींना पोलीस ठाण्याची माहिती दिली. दरम्यान पोलीसच आमचे रक्षक आहेत, तेच सर्वांचे बंधू आहेत असं म्हणत विद्यार्थिनींनी मुदस्सर शेख आणि पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा केला. रक्षाबंधनाच्या निमित्तानं गुजरी सराफ बाजारपेठेत गेले 2 दिवस सोने आणि चांदीचे दागिने खरेदीसाठी गर्दी झाली होती. आज बहुसंख्य नागरिकांनी रक्षाबंधनाच्या निमित्तानं दागिने खरेदी करून बहिणींना ओवाळणी घातली.